नमस्कार मित्रांनो. काल 31 मी जे आण म्हणलो घरी ते कोणी आणले मया म्हणून. आपलं जे आवडते ते कोणी आणलं नाही. फक्त आपली कामं करायची आणि यायचे घर भरायचे, बस संपलं काम. बायकोचे दुसरं काहीच नाही, आपल्या हातात काहीच नाही. काम करायचे, बायकोच्या हातात पगार देऊन टाकून द्यायचे, बस. 31 माझा काल फुकट गेला निघून. म्हणून मी आज सुट्टी. आजपासून मी कामावर जायचं नाही, बिलकुल ठरलंय आता माझं. बघू काय करत काय नाही ते. दर महिन्याला मी यायला 8,000 रुपये देतो. याही मला काल मया म्हणून खायला आलं नाही तर कशाबद्दल? पैसे नाहीत का याच्याकडं? मग माझा फुकट दिवस गेला वाया काल. आईची कान कडू यायच्या. लाज वाटाय पाहिजे वाल्याकडे, माझ्याकडे. मी चिकन खात नाही खरं पाहिलं तर. मला एक तर बकऱ्याचं मटण, नाही तर मुंडी, त्याचं पाय वजडी हे आवडते. यायला पैसे नाही द्यायला कशाबद्दल? मी का पैसे नाही यायला? त्यावेळी पैसे दर महिन्याला. मग आईची गाड यायच्या. मला का असं मारून टाकायचं काय न खायनाशी? आता टाकतोय हिस्ट्री सगळ्या पुरे आता. मग कळलं का लोकांनी गावाकडे तुला सगळ्याला? बाबा यानं एवढं हे कराय. अरे या रात्री 10 वेळेस सांगलो मला मुंडी पाहिजे, नाही तर बकऱ्याचं मटण पाहिजे खायला. आणले ते माय घाले कोंबडे खायला. आईची कान त्या कोंबड्याचे. कोण खाले कोंबडे? ते गजळ कोंबडं खायला. एवढं कोंबडं सांभाळशील का मी खायला कोंबडं खायला? त्याला घरात आणले की सगळे खात. आम्ही आणले की रात्री 30 पासून उपाशी गेलो, उपाशी. फक्त दारू पिऊन झोपी गेलो, बस झालं. मग त्यासाठी मग आलो. आपल्या स्वतः कमाई करा आणि आपलं आपण जपून ठेवा. कोणालाही घरी देऊ नका. घरचे कसे का मरणार, त्याच्या मायचा कण कसा येणार ते काही सांगायचं नाही. कोणाला रुपया द्यायचा नाही. आपलं आपण पैसे जमा करून आपल्या आपल्या पद्धतीने आपले आपलं ठेवायचं, तरच फायदा आहे. नाहीतर की नाही काही नाही. यायला किती देऊन आपल्या मनाचं कपडे खायला द्यायला नाहीत, काही देत नाही ते लोक. त्यासाठी पैसे जमा करा, आपले 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 ठेवा, बस झालं. जेव्हा आपलं काम पडत तेव्हा आपलं खाऊ वाढत तेव्हा आपण खायला तयार राहता. नाही तर हे काही कामाचं नाही. अरे यार, आज 13-14 रुपयाचं काम करतो, याच्या मायला घरात इतकं आणून टाकतो घरात खायला. तर मया नशिबात राहते ते कोंबडं. पण मी कोंबडं खात नाही. 10 वेळेस सांगलो मी कोंबडं खात नाही. मया आणत नाही कोंबडं. एक तर आणत मुंडी आणत मटण वगैरे. 31 राहते उपायचं बरं उपाशी. काय करणार? जीवाची परवाच नाही कोणाला. जेव्हा माणूस निघून जाईल ना, तेव्हा त्याला आठवल की खरंच बाप कसा होता. धन्यवाद.